डिअर स्टुडंट, आज आपल्याला डिस्कशन करायचं आहे इस्टरिफिकेशन रिॲक्शन. पण इस्टरिफिकेशनच्या पूर्वी आपण कार्बोक्सिलिक ॲसिड आणि ईस्टर या दोघांचे कशा प्रकारे आपण स्ट्रक्चर एकच कंपाऊंडचं वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंटेशन कसं करता येईल त्यावर चर्चा करू. कार्बोक्सिलिक ॲसिड त्याला आपण सिंपल RCOOH म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड, ज्यामध्ये R चा अर्थ अल्काइल ग्रुप आणि COOH ग्रुप असेल त्याला. त्याच RCOOH म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिडला आपण RC डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुप आणि OH या पद्धतीने सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. या RCOOH ला आपण मी रिव्हर्स लिहिले, जर रिप्रेझेंटेशन उलटं केलं तर OH पहिले येईल, नंतर CO येईल आणि शेवटी R ग्रुप येईल. यालाच आपण जनरली कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणतो. म्हणजे या पद्धतीने आपण कार्बोक्सिलिक ॲसिडला रिप्रेझेंट करू शकतो. आता त्याचं एक एक्झाम्पल बघूया. पहिले एक्झाम्पल घेऊ आपण CH3COOH, सिंपल स्ट्रक्चर ज्याला आपण ॲसिटिक ॲसिड म्हणूया. या ॲसिटिक ॲसिडला आपण या पद्धतीने सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. त्याचंच दुसरं स्ट्रक्चर CH3C डबल बॉन्ड OOH म्हणजे मिथिल ग्रुप, कार्बोनिल ग्रुप आणि हायड्रॉक्सिल ग्रुप. आणि या ॲसिटिक ॲसिडला मी रिव्हर्स म्हणजे उलटं लिहिलं तर आपण लिहू शकतो HOCOCH3. बऱ्याचशा वेळेस रिॲक्शन मेकॅनिझम दाखवण्यासाठी असं रिव्हर्स किंवा उलटं स्ट्रक्चर आपल्याला काढावं लागतं. हे स्ट्रक्चर आहे ॲसिटिक ॲसिडचं. बघू आता बघूया आपण ॲसिटिक अनहायड्राइड त्याचं कशा पद्धतीने एकच कंपाऊंडचं वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंटेशन करू शकतो याबद्दल चर्चा करूया. बघा, R म्हणजे अल्काइल ग्रुप, CO कार्बोनिल ग्रुप आहे पण सिंपल प्रेझेंटेशन केलं. सेंटरला परत एक ऑक्सिजन, परत CO म्हणजे कार्बोनिल ग्रुप आणि अल्काइल ग्रुप. या पद्धतीचं जर कंपाऊंड असेल त्याला आपण ॲसिटिक अनहायड्राइड म्हणणार. याच ॲसिटिक अनहायड्राइडला आपण या पद्धतीने सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. R म्हणजे अल्काइल ग्रुप, CO कार्बोनिल ग्रुप, ऑक्सिजन कार्बोनिल ग्रुप आणि अल्काइल ग्रुप. परत याच ॲसिटिक अनहायड्राइडचं तिसरं स्ट्रक्चर असं आहे RC डबल बॉन्ड OCOR म्हणजे तिन्हीचा अर्थ एकच आहे. या स्ट्रक्चरला मी इथून असं बाजूला नेलं तर वरचे दोन कंपाऊंड बनतात, किंवा त्याला मी फ्लिप केलं म्हणजे आपण एका स्ट्रक्चरचं वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंटेशन करू शकतो. या तिन्ही स्ट्रक्चरला ॲसिटिक अनहायड्राइड म्हणायचं. आता त्याच्यातलं एक एक्झाम्पल घेऊ. Rच्या जागी आपण मिथाइल ग्रुप घेऊ. मिथाइल म्हणजे CH3COOCH3 म्हणजे R दोन्ही अल्किल ग्रुपच्या जागी आपण मिथाइल ग्रुप घेतला तर जो कंपाऊंड मिळेल त्याला ॲसिटिक अनहायड्राइड म्हणायचं. आता या ॲसिटिक अनहायड्राइडचं परत आपण स्ट्रक्चर जर वेगळं बनवलं तर बनेल CH3COOCH3 म्हणजे कार्बोनिल ग्रुप आपण सेपरेट वेगळे रिप्रेझेंट करून दाखवले. याच ॲसिटिक अनहायड्राइडचं परत आपण तिसऱ्या प्रकारे रिप्रेझेंटेशन केलं तर ते असं येईल CH3C डबल बॉन्ड O ऑक्सिजन, C डबल बॉन्ड O आणि CH3. हा सुद्धा ॲसिटिक अनहायड्राइड आहे. आणि ॲसिटिक अनहायड्राइड, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि असाइल क्लोराइड किंवा ॲसिड क्लोराइड या तिघांचा आपल्याला इस्टेरिफिकेशन रिॲक्शनमध्ये काम पडणार आहे. हा कार्बोक्सिलिक ॲसिड RCOOH, या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये मी हा जो OH ग्रुप आहे तो जर काढून टाकला किंवा रिमूव्ह केला आणि तिथे जर हॅलोजन लावला, जसा क्लोरीन लावला मी, तर जो कंपाऊंड बनेल तो RCOCl बनेल. म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिडचं आपण कन्व्हर्शन ज्या कंपाऊंडमध्ये केलं याचं नाव येईल ॲसिड क्लोराइड. आता ॲसिड क्लोराइड कशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट करू शकतो ते आपण बघूया. हा ॲसिड क्लोराइड बघा, RCOCl, R म्हणजे अल्काइल ग्रुप, CO कार्बोनिल ग्रुप आणि क्लोरीन आहे RCOCl. या RCOCl जो आहे ज्याला आपण म्हणूया ॲसिड क्लोराइड, या ॲसिड क्लोराइडचं परत एक स्ट्रक्चर आहे RCOCl, कार्बोनिल ग्रुप सेपरेट दाखवला. आणि त्यानंतर याच कंपाऊंडला मी रिव्हर्स केलं म्हणजे उलटं केलं, विरुद्ध बाजूने दाखवलं, म्हणजेच त्याला आपण मिरर इमेज असं देखील म्हणू शकतो. याचा एक्झॅक्टली तुम्ही बघा, मिरर इमेज हा इकडे Cl आहे, इकडे Cl आहे, इकडे कार्बोनिल ग्रुप आहे, इकडे कार्बोनिल ग्रुप आहे, इकडे अल्काइल किंवा मिथाइल ग्रुप आहे, इकडे अल्काइल ग्रुप आहे. म्हणजे हे सगळे स्ट्रक्चर
ॲसिड क्लोराईडची आहे. आणि त्याचा एक एक्झाम्पल म्हणजे ॲसिड क्लोराईडमध्ये जो अल्किल ग्रुप आहे, आर ग्रुप आहे, तो आर ग्रुप मी जर काढून तिथे एखादा मिथिल इथाइल ग्रुप जर जोडला तर कसे कंपाऊंड मिळतात ते बघा. पहिला कंपाऊंड आहे CH3, आरच्या जागी COCl. या CH3CO मध्ये कार्बोनिल ग्रुप जर सेपरेट दाखवला तर तयार होईल CH3 C डबल बॉन्ड O Cl. आणि याचा मिरर इमेज घ्या, Cl इकडे C डबल बॉन्ड O CH3. हे मिरर इमेज कशासाठी घ्यायचं तर बऱ्याचशा वेळेस केमिकल रिॲक्शन होताना बॉन्ड जे ब्रेक होतात आणि एक स्टेबल बाय प्रोडक्ट बनून आपला जो मेन प्रोडक्ट मिळतो तो कशा पद्धतीने कुठून बॉन्ड ब्रेक होतात आणि प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट कसे तयार होतात यासाठी आपल्याला या मिरर इमेजचं किंवा रिॲक्शन जे आहे किंवा जे स्ट्रक्चर आहे त्याच्या रिव्हर्स उलट स्ट्रक्चर आपण घेतो. आणि या सगळ्याला आपण म्हणूया ॲसिटिल क्लोराईड. ॲसिटिल क्लोराईड आपल्याला स्टार्ट करायचं इस्टरिफिकेशन. मग इस्टरिफिकेशनमध्ये आपल्याला इस्टर बनवायचे, इस्टर तयार करायचं. मग इस्टरचा जनरल फॉर्म्युला किंवा जनरल रिप्रेझेंटेशन कसं आहे ते आपल्या लक्षात यायला पाहिजे. यासाठी इस्टरचे स्ट्रक्चर बघा. हा सगळ्यात पहिले RCOOH आहे म्हणजे कार्बोक्झिलिक ॲसिड आहे. मग या कार्बोक्झिलिक ॲसिडमधला फक्त हायड्रोजन जर आपण रिमूव्ह केला आणि त्या हायड्रोजनच्या जागी मी एक अल्किल ग्रुप म्हणजे R ग्रुप लावला तर जो कंपाऊंड बनतो म्हणजे कार्बोक्झिलिक ॲसिडमधला हायड्रोजन काढून अल्किल ग्रुप लावला तर तो ॲसिड अनहायड्राइड बनतो. याचंच अजून परत सिंपल रिप्रेझेंटेशन बघा. RCOOH म्हणजे कार्बोक्झिलिक ॲसिड आहे, हायड्रोजन काढतो आणि हायड्रोजन काढून अल्काइल ग्रुप लावतो मी R ग्रुप, बरोबर आहे. R ग्रुप लावला तर या पद्धतीने कोणत्याही कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये जो हायड्रोक्झिल ग्रुपमधला प्रोटॉन आहे म्हणजेच हायड्रोजन आहे तो रिमूव्ह करून अल्किल ग्रुप लावला तर जे बनतात ते आहे ॲसिड अनहायड्राइड. ॲसिड अनहायड्राइड तर बनेल इस्टर म्हणजे कार्बोक्झिलिक ॲसिडमधला हायड्रोजन काढून अल्काइल ग्रुप लावला तर बनतो इस्टर. आता याचं फक्त एक एक्झाम्पल बघूया. मी पहिले एक्झाम्पल घेतो CH3COOH म्हणजे ॲसिटिक ॲसिड. त्या ॲसिटिक ॲसिडमधला परत हायड्रोजन काढून एक अल्काइल ग्रुप लावला तर हा काय बनेल इस्टर बनेल, इस्टर. मग इथे परत कार्बोक्झिलिक ॲसिड CH3COOH या Hच्या जागी ऑक्सिजनच्या बाजूला CH3 ग्रुप लावला CH3, बरोबर. CH3COOCH3 याला आपण म्हणूया ऑक्सिजनच्या बाजूला मिथिल ग्रुप आहे. आणि आता हा जो कंपाऊंड बनतो हा मिथिल आणि हा ॲसिटेट. तर एक झाला मिथिल दुसरा ॲसिटेट आणि त्याचं रिव्हर्स म्हणजे उलटं स्ट्रक्चर जर काढलं याचंच स्ट्रक्चरचं रिव्हर्स. हे दोन स्ट्रक्चर एकमेकांचे एक्झॅक्टली मिरर इमेज आहेत. तर CH3OCOCH3 म्हणजे मिथिल कार्बोनिल ग्रुप ऑक्सिजन आणि मिथिल ग्रुप याला आपण म्हणूया मिथिल ॲसिटेट म्हणजे हा इस्टर आहे. आणि आपल्याला अल्कोहोल आणि फिनॉल पासून इस्टर तयार करायचं आहे आणि त्या रिॲक्शनला म्हणूया आपण इस्टरिफिकेशन. बघा मुलांनो, इस्टरिफिकेशन रिॲक्शन म्हणजे काय? इस्टरिफिकेशन रिॲक्शन म्हणजे अल्कोहोल किंवा फिनॉल याची रिॲक्शन कार्बोक्झिलिक ॲसिड सोबत केली तर इस्टर तयार होतात. त्या केमिकल रिॲक्शनला इस्टरिफिकेशन रिॲक्शन असं पण म्हणणार. आता इस्टर म्हणजे RCOOR या इस्टर तयार करण्यासाठी आपण अल्कोहोल आणि फिनॉलची रिॲक्शन 3 वेगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड सोबत करूया आणि आपण तिन्ही प्रकारातून आपल्याला इस्टर तयार करायचे. तर सगळ्यात पहिले डेफिनेशन बघूया. द रिॲक्शन इन विच अल्कोहोल और फिनॉल विच रिॲक्ट with carboxylic acid it form ester. This reaction is called esterification reaction. आता या esterification reaction मध्ये 3 प्रकारे आपल्याला esterification reaction करायची आहे. 3 प्रकारे esterification reaction करायची. पहिली बघा, रिॲक्शन ऑफ अल्कोहोल और फिनॉल विथ कार्बोक्झिलिक ॲसिड म्हणजे अल्कोहोलची आणि फिनॉलची रिॲक्शन कार्बोक्झिलिक ॲसिड सोबत करूया. रिॲक्शन बघा, व्हेन अल्कोहोल और फिनॉल
react with carboxylic acid in presence of concentrated sulfuric acid, it gives ester. म्हणजे सगळ्यात पहिले मी घेतो, पहिले अल्कोहोल घेतो, नंतर फिनॉल घेतो आणि या दोघांची रिॲक्शन कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत करूया. आणि त्याचं जे एक्झाम्पल आहे, तर पहिले एक्झाम्पल बघा की मी मिथिल अल्कोहोल घेतो, मिथिल अल्कोहोलची रिॲक्शन ऍसिटिक ऍसिड सोबत करतो आणि कंडिशन मध्ये जी रिॲक्शन मीडिया आहे ते सल्फ्युरिक ऍसिड मध्ये घेतो. तर आपल्याला जो प्रोडक्ट मिळेल तो मिळेल मिथिल ऍसिटेट. आणि परत लक्षात ठेवा, मिथिल ऍसिटेट हा एक ईस्टर आहे आणि सोबत वॉटर मॉलिक्यूल लिबरेट होतं. सोबतच मी जर फिनॉल घेतला, फिनॉल, आणि फिनॉलची रिॲक्शन परत ऍसिटिक ऍसिड सोबत केली, फिनॉलची रिॲक्शन ऍसिटिक ऍसिड सोबत केली ऍसिड मीडियम मध्ये, तर आपल्याला जो कंपाऊंड मिळेल तो कंपाऊंड असेल फिनिल ऍसिटेट. आणि फिनिल ऍसिटेट हा देखील एक ईस्टर आहे आणि सोबतच एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो. जसं या रिॲक्शन मधून वॉटर रिमूव्ह झाला, बाहेर पडला, की त्या वॉटरला रिॲक्शन मधून रिमूव्ह करून घ्यावं लागेल, नाहीतर बॅकवर्ड रिॲक्शन होऊन परत अल्कोहोल आणि ऍसिड आपल्याला किंवा फिनॉल आणि ऍसिड आपल्याला रिव्हर्स प्रोडक्ट मिळू शकतात. दुसरी रिॲक्शन बघा, रिॲक्शन ऑफ अल्कोहोल और फिनॉल विथ ऍसिड अनहाइड्राइड. व्हेन अल्कोहोल और फिनॉल रिॲक्ट विथ ऍसिड अनहाइड्राइड इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, आणि सल्फ्युरिक ऍसिडचा रोल आहे इथं कॅटलिस्ट म्हणून, तर इट गिव्स ईस्टर. त्यापासून सुद्धा ईस्टर मिळतात. त्याच्यातली पहिली एक्झाम्पल बघा की इथेनॉल घेतलं म्हणजे अल्कोहोल घेतलं, त्या अल्कोहोलची रिॲक्शन आपण ऍसिड अनहाइड्राइड सोबत जर केली, अनहाइड्राइड ऍसिटिक अनहाइड्राइड, तर ऍसिटिक अनहाइड्राइड सोबत ऍसिड मीडियामध्ये केली, तर आपल्याला जो प्रोडक्ट मिळतो तो मिळेल आपल्याला इथिल ऍसिटेट, इथिल ऍसिटेट, आणि सोबतच ऍसिटिक अनहाइड्राइड हा एक बाय प्रोडक्ट मिळतो. आता त्याच्यातलं दुसरं एक्झाम्पल बघूया आपण की जर फिनॉल घेतलं, फिनॉल, आणि या फिनॉलची रिॲक्शन ऍसिटिक अनहाइड्राइड सोबतच केली ऍसिड मीडियामध्ये, तरी देखील आपल्याला फिनिल ऍसिटेट नावाचा ईस्टर मिळतो आणि सोबत ऍसिटिक ऍसिड नावाचा बाय प्रोडक्ट मिळतो. या पद्धतीने आपण अल्कोहोल आणि फिनॉलची रिॲक्शन ऍसिड अनहाइड्राइड सोबत करून ईस्टर मिळवले आणि सोबतच ऍसिटिक ऍसिड सुद्धा मिळाली. आता तिसरी रिॲक्शन बघूया. तिसरी रिॲक्शन आहे रिॲक्शन ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल विथ ऍसिड क्लोराइड, ऍसिड क्लोराइड सोबत रिॲक्शन. तर ह्याच्यात बघा रिॲक्शनची डेफिनेशन की व्हेन अल्कोहोल और फिनॉल रिॲक्ट विथ ऍसिड क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. आता इथं पिरिडीन जो आहे तो एक बेस आहे, कारण की बेस असल्यामुळे ही तिन्ही पैकी सगळ्यात बेस्ट रिॲक्शन आहे, तर त्यापासून आपल्याला ईस्टर मिळतात. त्यातले दोन एक्झाम्पल बघूया आपण की जर मिथिल अल्कोहोल घेतलं आपण, त्याची रिॲक्शन आपण ऍसिटिल क्लोराइड सोबत केली पिरिडीन मध्ये, तर फॉरवर्ड रिॲक्शन होते आणि आपल्याला फक्त आणि फक्त मिथिल ऍसिटेट मिळतो आणि प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड रिलीज होतं. आणि शेवटची रिॲक्शन आहे व्हेन फिनॉल रिॲक्ट विथ ऍसिटिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. फिनॉलची रिॲक्शन ऍसिटिल क्लोराइड सोबत जर केली तरी देखील आपल्याला फिनिल ऍसिटेट मिळेल आणि सोबतच हायड्रोक्लोरिक ऍसिड मिळेल, सोबतच आपल्याला हायड्रोक्लोरिक ऍसिड मिळेल. तर या पद्धतीने आपल्याला तिन्ही रिॲक्शन मधून अल्कोहोल आणि फिनॉलची रिॲक्शन पहिले आपण केली कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत, नंतर केली आपण ऍसिड अनहाइड्राइड सोबत आणि शेवटी केली ऍसिड क्लोराइड सोबत. तर पहिल्या दोन रिॲक्शन मध्ये रिव्हर्सिबल रिॲक्शन होते आणि आपल्याला ईस्टर मिळतो. पण तिसरी रिॲक्शन जी आहे त्याच्यात सुद्धा ईस्टरच मिळतं, पण पिरिडीन हा बेस वापरल्यामुळे रिॲक्शन रिव्हर्स न होता ती फक्त वन साइड किंवा फॉरवर्डच राहते आणि तिन्ही मधून आपल्याला ईस्टर मिळतात. आणि जेव्हा जेव्हा अल्कोहोल आणि फिनॉल यांच्यापासून आपल्याला ईस्टर जर मिळत असतील तर त्या रिॲक्शनला ईस्टरिफिकेशन रिॲक्शन असं आपण म्हणूया.